राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा स्वतः शरद पवार यांचा बारामतीनंतर जर कुठे होल्ड असेल तर तो माढा मतदारसंघ म्हणता येऊ शकतो। कारण स्वतः पवारांनी इथून 2009 ची लोकसभा लढवली होती। त्यावेळी माढावासियांनी त्यांना 3 लाखांपेक्षा जास्तीच्या मताधिक्याने संसदेत पाठवलं होतं। 2014 च्या मोदी लाटेत देखील इथं राष्ट्रवादीचाच खासदार होता। आता या गोष्टीला 2019 च्या लोकसभेचा अपवाद असला तरी यंदा माढा पुन्हा पवारांकडे आहे। अशातच आता माढा विधानसभा मतदारसंघाबद्दल बोललं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत इथून फक्त राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे हेच जिंकत आलेले आहेत। शरद पवारांचे काही जवळचे जे सहकारी होते त्यांच्यात कुठेतरी बबनरावांचं नाव हे घेतलं जात होतं। मात्र नंतरच्या काळात अजित पवारांनी बंड केलं आणि आपल्या समर्थक आमदारांचा गट घेऊन ते भाजपात गेले। त्या समर्थक आमदारांमध्ये बबनराव देखील होते। आता वर्तमानात पाहिलं तर बबनरावांच्या 6 टर्मच्या आमदारकीला धक्का देण्यासाठी शरद पवारांनी मोठी खेळी खेळली। त्यावर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। नमस्कार, मी मनस्वी ढवळे। माढ्यात निमगावच्या शिंदे घराण्याचं कायमच वर्चस्व राहिलंय। त्यांचं सहकार क्षेत्रात मोठं काम आहे। विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याच्या माध्यमातून शिंदे घराण्यानं आपली पकड निर्माण केली आहे। तसंच त्यांना मानणारा मोठा वर्ग देखील जिल्ह्यात आहे। माढा आणि पंढरपूर तालुक्यातील गावांना समृद्ध करण्यात शिंदे घराण्यानं मोठा हातभार लावल्याचं सांगण्यात येतं। सध्या बघायला गेलं तर शिंदे घराण्यात 2 आमदार आहेत, बबनराव शिंदे आणि संजय मामा शिंदे। गेल्या विधानसभेत शिंदे घराण्यातल्या या दोन्ही भावांनी विजय मिळवला होता। माढा विधानसभा मतदारसंघातून बबनराव शिंदे सलग 6व्यांदा आमदार झाले होते। त्यावेळी त्यांनी 68,000 मतांच्या मताधिक्यानं शिवसेना उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला होता। तर त्यांचेच धाकटे बंधू आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय मामा शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातून 5,000 मताधिक्यानं विजयी गुलाल उधळला होता। तेव्हा संजय मामांनी शिवसेना बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांचा पराभव केला होता। पुढे मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन महायुती सरकारमध्ये सहभाग घेतला। त्यावेळी निमगावच्या दोन्ही शिंदे बंधूंनी अजितदादांसोबत जाणं पसंत केलं होतं। वर्तमानात बघायला गेलं तर लोकसभा निवडणुकीनंतर जनतेनं महायुतीला नाकारल्याचं चित्र आहे। तर अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले। त्यांनी 4 लोकसभेच्या जागा ह्या लढवल्या होत्या। त्यांना फक्त एकाच जागेवर विजय मिळाला। स्वतः त्यांच्या पत्नीचा बारामतीतून पराभव झालाय। अशातच माढा लोकसभेला मतांचं विश्लेषण केलं तर शरद पवार गट आणि भाजपात इथं टक्कर होती, ज्यात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले। विशेष म्हणजे शिंदे बंधू आणि मोहिते पाटील यांच्यात राजकीय वैर असतानाही शिंदे बंधूंच्या मतदारसंघातून मोहिते पाटलांना मोठं लीड मिळालं। म्हणजे माढ्यात मोहिते पाटलांना 50,000हून अधिक आणि करमाळा मतदारसंघामधून 41,000हून अधिक असं लीड मोहिते पाटलांना होतं। तर ही बाब लक्षात घेता बबनराव शिंदे घरवापसी करणार असल्याच्या तयारीत आहेत। त्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची पुण्याच्या मोदी बागेत भेट घेतली होती। त्यावेळी बबनराव यांच्यासोबत त्यांचा मुलगा रणजित सिंह देखील उपस्थित होता। राजकीय वर्तुळात चर्चा आहे की यंदा बबनराव हे रणजित सिंह यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत। सध्या रणजित सिंह हे दूध महासंघाचे अध्यक्ष आहेत, पण शरद पवार यांच्याबद्दल कितपत इच्छुक आहेत हे अजूनही स्पष्ट नाही। मात्र बबनराव शिंदे यांचे तिसरे बंधू रमेश शिंदे जे सामाजिक क्षेत्रात काम करतात ते आपला मुलगा धनराज यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे। आता धनराज यांच्याबद्दल बोलायचं झालं तर माढा तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत। तसंच ते माढा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून काम करतात। त्यांच्या फाउंडेशननं तालुक्यात अनेक प्रकल्प मार्गी लावले आहेत। मध्यंतरी या संस्थेनं 3 वर्षांपूर्वी हाती घेतलेल्या सुमारे 34.5 किलोमीटर लांबीच्या ओढ्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण पूर्ण केलंय। या कामामुळे 4 तालुक्यातील सुमारे 62,000 एकर क्षेत्राला थेट फायदा होणार। अशा कामामुळे धनराज यांना शेतकरी वर्गातून देखील मोठा प्रतिसाद आहे। तसंच धनराज यांना तरुण वर्गातून मोठा प्रतिसाद आहे। तर विधानसभेची तयारी म्हणून धनराज यांनी गाव भेटी आणि दौरे देखील सुरू केले। शिवाय त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील समाज माध्यमांवर भावी आमदार अशा पोस्ट टाकल्या जात आहेत। तर रमेश शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली प्रवासात असलेल्या सुप्रिया सुळे यांची विमानात जाऊन भेट देखील घेतली होती, ज्याचे फोटो समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले होते। या भेटीत धनराज यांच्या उमेदवारीबद्दल
बोलल्या गेलंय अशी चर्चा आहे। शिवाय काही अंतर्गत सूत्रांच्या माध्यमातून शरद पवार देखील धनंजय शिंदे यांच्या उमेदवारीवर इच्छुक असल्याची माहिती आहे। त्यामुळे काट्यानं काटा जसा काढतात तसंच बबनराव शिंदे यांच्या राजकारणाला शह देण्यासाठी पवार धनराज शिंदे यांच्या माध्यमातून डाव टाकण्याची शक्यता आहे। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माढा मतदारसंघाचा पुढचा आमदार कोण असेल? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।